मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांचे हक्क अधिकार हे बोगस दिव्यांग घेतात, तर यासाठी फक्त बोगस दिव्यांगच जबाबदार नाही, तर त्या ठिकाणी ते जे डॉक्टर त्यांना हे सर्टिफिकेट देतात ते सुद्धा जबाबदार आहे। अनेक डॉक्टरांनी UTID कार्ड हे बोगस दिलेले आहे, त्यांच्यावर कारवाई होत नाही। त्यावर आता तुकाराम मुंढे साहेबांनी कडक भूमिका घेतलेली आहे। तर काय बातमी आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण बघणार आहोत। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, दिव्यांग पोर्टल गैरवापरास सिव्हिल सर्जन जबाबदार आहेत। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी तपासाचा अहवाल मागितलेला आहे। दिव्यांग आयुक्तालयाने पुरावे दिल्यानंतर सुद्धा पोलिसांनी कारवाई केलेली नाही। पोलिसांची 1.5 वर्षापासून तपासात चालढकल चालू असल्यामुळे तुकाराम मुंढे साहेब यांनी या ठिकाणी कडक भूमिका घेतलेली आहे, कारण की पोलीस रुग्णालयाला पाठीशी घालत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे। अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात तपासणी न करता केंद्र शासनाच्या पोर्टलवरून जी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढली गेली त्याबाबतचे ID ॲड्रेस व तांत्रिक माहिती दिव्यांग आयुक्तालयाने 1 वर्षापूर्वीच तेथील पोलिसांना कळवली होती, मात्र पोलिसांनी आजवर काहीच कारवाई केलेली नसल्याचे समोर आले आहे। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी पोलिसांकडून या तपासाचा अहवाल मागवल्याचे समजते। दिव्यांग पोर्टलच्या पासवर्डचा गैरवापराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक जबाबदार आहेत असे त्यांचे म्हणणे आहे। अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी न येताच मोठ्या प्रमाणावर परस्पर दिव्यांग प्रमाणपत्र काढली गेली आहे। राज्यभर हा घोटाळा असू शकतो, पण येथील पोलीस गांभीर्याने तपास करायला तयार नाहीत। या प्रकरणी 1 सप्टेंबर 2024 रोजी येथील तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल झाला। तत्कालीन तपासी अधिकारी शैलेश पाटील यांनी ही बनावट प्रमाणपत्र कोणत्या IP ॲड्रेसवरून काढली गेली ती माहिती दिव्यांग आयुक्तालयाकडे मागितली। आयुक्तांनी ती दिली, पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे। तोफखाना पोलीस तपास करत नसल्याने 16 ऑक्टोबर 2025 रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग झाला। त्यांनाही आयुक्तालयाने ही माहिती दिली, पण त्यांनीही काहीच कारवाई केली नाही। पोलिसांनी केवळ प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थ्यांवरच कारवाई केली। पासवर्डचा गैरवापर करणारे अधिकारी व यंत्रणा यांना पाठीशी घातल्या जात असल्याचा संशय आहे। मुंढे यांनी याबाबत पोलीस अधीक्षकांकडून अहवाल मागितल्याचे समजते। दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियमातील कलम 91 नुसार दिव्यांगांचे लाभ फसवणुकीने घेणे हा गुन्हा आहे। आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणेबाबत काय धोरण घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे। तर पोलिसांनी शासन आदेश पाळावा असं तुकाराम मुंढे साहेब यांचं म्हणणं आहे। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या आदेशामुळे राज्यभर दिव्यांग पडताळणी सुरू झालेली आहे। यात अनेक बनावट दिव्यांग समोर येत आहे। अहिल्यानगरच्या घोटाळ्याकडे या ठिकाणी लक्ष वेधले असता दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्याबाबत 14 सप्टेंबर 2018च्या शासन आदेश आहे। जिल्हा रुग्णालयातील 3 सदस्यीय वैद्यकीय मंडळाने व्यक्तींची तपासणी करून माहिती स्वतः पोर्टलवर भरावी, तेथे स्वाक्षऱ्या करावेत असे शासन आदेशात नमूद केलेले असताना याशिवाय प्रमाणपत्र निघू शकत नाही। या पोर्टलचा पासवर्डची जबाबदारी ही जिल्हा शल्यचिकित्सक यांचीच असते। पासवर्डचा गैरवापर झाला असेल तर तेच जबाबदार आहे। पोलिसांनी IP ॲड्रेस व इतर माहिती विचारणा देखील केलेली आहे, तर पोलिसांनी शासन आदेशानुसार कारवाई करावी। दरम्यान दिव्यांग आयुक्तालयाने देखील जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक यांचीच असल्याचे पोलिसांना लेखी कळवलेले आहे।